मित्रांनो, आज आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत ती गोष्ट फक्त एका त्या व्यक्तीची कहाणी नाही, तर ती आहे संघर्ष, मेहनत आणि जिद्दीची खरी स्टोरी. पश्चिम महाराष्ट्रात एक नाव आज जोरात चर्चेत आहे आणि ते नाव म्हणजे विठ्ठल नाना. एक असा जॉकी ज्याने बैलगाडा क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीला साधी होती, छोटा गोटा, मर्यादित साधनं आणि मोठी स्वप्न. पण आज मोठं घर, लाखोंची बक्षिसं आणि महाराष्ट्रभर चाहत्यांची गर्दी. नाना जिथं जातो तिथं फक्त स्पर्धा नसते, तिथं असतो एक परफॉर्मन्स, एक जिद्द आणि जिंकण्याची भूक. अनेक मैदानात त्यांनी विक्रम केले, इतकी बक्षिसं मिळवली की अनेकांना वाटतं इतकं कोणी कमवू शकतं का. पण इथेच ट्विस्ट आहे, नाना फक्त स्वतःसाठी खेळत नाही, त्याच्यासोबत असतात त्याची टीम, त्याची पोरं, त्याचे साथीदार. तो एकटा कधीच जात नाही, कारण त्याच्यामध्ये आपल्याला जी माणसं उभी राहतात त्यांना सोडून चालत नाही. हीच गोष्ट त्याला वेगळं बनवते. एका मैदानात तर त्याला 3.5 लाखांचं बक्षीस मिळालं आणि त्यावर अजून गिफ्टही. पण प्रश्न असा आहे, इतका पैसा येतो कुठं जातो? नानांचं उत्तर साधं आहे, पोरांवर, गोठ्यावर आणि पुन्हा मैदानावर, म्हणजे सगळं पुन्हा त्या खेळातच गुंतवणं. आता खरी सस्पेन्स गोष्ट, या क्षेत्रात वायदी म्हणजे पैशांचा खेळ वाढतोय आणि नानांचं स्पष्ट मत आहे, यामुळे गरीब माणूस मागे पडतो. काही लोक तर बचत गटाचे पैसे काढूनही हा नाद पूर्ण करत आहेत. विचार करा किती मोठा प्रभाव आहे खेळाचा. नानांच्या आयुष्यातही कठीण प्रसंग आले, अपघात, नुकसान, बैलांना झालेल्या जखमा, पण तरीही तो थांबला नाही. त्याचं एक तत्त्व, संयम ठेवा आणि खेळावर प्रेम ठेवा. आजही तो रिटायरमेंटचा विचार करत नाही, कारण त्यांच्यात अजूनही ती जागा आहे. आणि शेवटी एक मोठा प्रश्न, हे क्षेत्र पुढे जाणार? नानांचं उत्तर स्पष्ट आहे, हे क्षेत्र तुम्हाला शून्यातून वर नेऊ शकतं आणि वरून पुन्हा शून्यावर आणू शकतं. म्हणजे इथे नाव मिळालं, पण टिकवण्यासाठी संयम आणि प्रामाणिकपणा लागतो. तर मित्रांनो, ही होती एका जॉकीची खरी कहाणी, जिद्द, संघर्ष आणि यशाची. आता तुम्ही ठरवा, हा फक्त खेळ आहे की एक वेळ.